चला सामन्याला ते सुरुवात. रोहित गोवळकर गणेश आणि नॉन स्ट्रायकिंगला यश वैती. गोलंदाजी मार्गवरती शिवम बेनबन्सी. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जात असताना वाईडची सांगता होती. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. नवापूर गावपाडामध्ये आज तेजस 11च्या वतीनं बिगाश लीगचा चेंडू सीमारेखा पार गेला होता, परंतु ज्या पद्धतीनं बालीने अडवलं खरोखरच कौतुक आहे. आता हा तिथपर्यंत जाण्यासारखा भाग नव्हता, परंतु गेल्यानंतर सुद्धा जो एफर्ट दिला बघा कशा पद्धतीनं आशू मला वाटते पुढे गेले होते. आशू नव्हे वैभव. आणि त्यानंतर बॅक केलं बाली म्हणजेच महेश यादवनं. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ऑन साईडला ढकलून दिलं एका धाब्यासाठी. तेजस 11 आयोजित बिग बॅश वन डे फिनिश टुर्नामेंट आणि या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व खेळाडू संघ आणि प्रेक्षक वर्ग आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. या अगोदरचा सामना दत्तगुरू नवापूरने खूप चांगल्या रीतीने जिंकला. पहिल्या हाफमधून 2 संघ क्वालिफाय झाले, त्याच्यामध्ये DCC नवापूर आणि त्यांच्या साथीनं रेहान दुर्गेश 11 या 2 संघांना आपण पाहिलं. उजव्या यष्टीच्या बाहेर निघून जाणारा चेंडू आणि इतका सहज निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. डीबीएनच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. 3-0 हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ऑन साईडला जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एकदा येते. एकापेक्षा जास्त काही नाही. 4-0 अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. आकाशी आणि निर्मल सम्राट अशा 2 संघांमधली ही मॅच. ज्याने ज्याने सहकार्य केले या स्पर्धेला त्या सर्वांचं मनापासून आभार. फ्लाईट होती चेंडूमध्ये आणि ती ओळखली. खूप चांगल्या रीतीने फिल्डिंग तिथे होत असताना एक धावतोपर्यंत धावून कंप्लीट. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे या षटकामधील. पहिलं षटक. आकाशीचा संघ वेगळ्या रणनीतीने मैदानात उतरलाय. रस्त्यावरती ज्या कोणाच्या गाड्या आहेत, रिक्षा आहेत, त्यांना विनंती आपण योग्य त्या ठिकाणी पार्क करा. बघा आपण सर्वजण इथे उपस्थित होत असताना रस्त्याची रुंदी लक्षात घेता आपण गाड्या पार्क करा. खाली पार्किंगसाठी खूप सारी जागा आहे आणि त्यामुळे आपण सर्व सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे. सहा धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आणि आता मुकेश यादव नवीन गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये येतात. आजकाल आमचे सगळे डीजे वाले ट्रेन झालेले आहेत. कधी काय वाजवायचं, केव्हा वाजवायचं, त्याचं टायमिंग काय असावं हे खूप चांगल्या रीतीने माहीत आहे सगळ्यांना. या स्पर्धेसाठी स्पॉन्सर म्हणजेच विकास बिल्डर, आयरनपीठ हार्दिक पाटील, आयरनपीठ स्पोर्ट्स क्लब चे आयनमॅन हार्दिक पाटील साहेब, त्यानंतर सचिन वैती, सी कॉस्ट कॅफेचे ओनर, त्यानंतर जयेश वैती, नेचर ब्रिज कॅफे, मंथन रिसॉर्ट जतीन तांडेल, 879 मित्रमंडळ, त्यानंतर सुटो कॉफे, ॲक्विन ऑटो, BG स्पोर्ट्स आणि आई बाउंड ट्रॉफीज या सर्वांचा मनापासून आभार. आपण केलेल्या सहकार्याविना ही स्पर्धा संपन्न होणं किंवा पार पडणं शक्य नव्हतं. त्यामुळे आपण जे काही योगदान दिलेलं आहे, जे काही सहकार्य केलं आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार. 8-0 1.2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आणि उजव्या बाहेर चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ गेला आशू जाधव यांच्या दिशेने, जिथे पंचांनी नो बॉल घोषित केला. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. फ्री हिट असल्या कारणानं हो यावेळेला चेंडूला गॅप मधून पाठवलाय. रोहित गोवळकर गणेशच्या बॅट मधून येतोय. दणदणाती घडघडाती चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. इनसाइड आउट चेंडूला पाठवलं गॅप मधून. बघा इथे ज्या पद्धतीनं गॅप्स आहेत, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न गौरव लाल्याने केला आणि एका धाब्याने स्ट्राईक रोटेट सुद्धा होताना आपण पाहिली.
जर का इथे गॅपमध्ये चेंडू पडला तर फिल्डरला अडवण्याची संधी मिळत नाही, असं हे गावपाड्याचं मैदान आहे. आणि तुम्ही जर का लाईव्हला यूट्यूबद्वारे बघितलं तर खूप चांगला लुक या मैदानाचा वाटतो. जी हरियाली हळूहळू वरती आलेली आहे त्या हरियालीला बघता बॅकफुटवरती जाऊन टॅप काढायचा प्रयत्न, चेंडूला एका धावेसाठी पाठवलं, सिंगल धाव येताना दिसली. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर झालाय 15. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. मुकेश यादव याला आपण बॉलिंग मार्कवरती पाहतोय, अडवण्याचा प्रयत्न जयने केला पण चेंडू जर आपण पाहिला तर जयच्या हाताला लागून डिक्लेअर झोनमध्ये गेलाय. 2 षटकं संपली, 16 0. निर्मल सम्राट. आमची दोस्ती तोडायची भावा एवढा कोणात नाही दम, आमची दोस्ती तोडायची भावा एवढा कोणात नाही दम, आमची दोस्ती तोडायची भावा एवढा कोणात नाही दम, आमची दोस्ती तोडायची भावा एवढा कोणात नाही दम. थँक्यू डीजे. सोळा 0. महेश यादव याच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. समोर रोहित गोळकर असतील. चांगली पार्टनरशिप. मेन पाया काय आहे, एका धावफलकाला सजवण्यासाठी सर्वात मोठा पाया म्हणजे तुम्ही खेळपट्टीवरती उभं राहणं, हळूहळू धावांना पुढे नेत असताना पार्टनरशिप बनवणं आणि त्या पार्टनरशिपद्वारे तुम्हाला चांगलं धावफलक दिसतं. बनलेल्या पार्टनरशिपचं मोठं दडपण समोरच्या संघावरती येतं आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे या 2 फलंदाजांनी केलेली ती पार्टनरशिप. आकाशीला अजूनही विकेट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. कोणत्याही पद्धतीनं विकेट आलेली नाहीये. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला यशने ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु बॅकफुटवरती जात असताना शरीरापासूनचं बॉलचं अंतर थोडंसं वाढलं होतं आणि त्यामुळे जिथे पाठवायचंय त्या गॅपमध्ये चेंडू न जाता हातामध्ये गेलाय. डॉट बॉल आलाय. वेट केलं हलकीशी फ्लाईट होती चेंडूमध्ये, तिला ओळखलं आणि त्या चेंडूवरती मात्र कोणतीही मोठी हरकत होणार नाही याची काळजी घेतली. 1 धाव मात्र मिळाली. सिंगलने धावफलक पुढे जाईल. 18 जाऊन पोहोचलंय. 3रं षटक मार्गस्थ आहे. हळूहळू सामना पुढे जात चाललाय. मॅली आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहे. आतून बाहेर जाणारा चेंडू आणि रोहित गोळकरने शेवटच्या क्षणाला त्या चेंडूला सोडून दिलं, लेफ्ट केलं आणि वाईड साठी रेफर करण्यात आले. बघा कशा पद्धतीने हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर गेलाय, पण कुठून बाहेर गेला, टप्पा कुठे पडला हे सुद्धा बघावं लागणार आहे. बिलकुल ऑफ स्टंप वरती पिच झालेला चेंडू बाहेरच्या दिशेने निघाला आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी सहज आतून बॉल बाहेर गेलाय आणि ज्या वेळेला गोलंदाजाच्या हातामध्ये गेला त्यावेळेला ती जी वेळ होती ती आपल्याला वाईडच्या बाहेरची दिसत होती. 2 बॉल बाकी आहेत. 18 रन्स आलेले आहेत. 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. बघूयात काय घडतंय. बघा सगळ्यांना विनंती आहे, तुमच्या ज्या रिक्षा आहेत आईस्क्रीमवाले आपली गाडी सुद्धा सांभाळून लावा जरा. चेंडूला गॅपमध्ये पाठवायचं होतं परंतु चांगली फिल्डिंग. ज्यांच्या कोणाच्या बाईक रिक्षा ज्या रस्त्यावरती आहेत प्लीज आपण व्यवस्थित योग्य त्या ठिकाणी पार्क करा. वाहतुकीचा अडथळा निर्माण होतोय आणि त्यामुळे आपण आपल्या गाड्यांची काळजी घ्याल तितकी बरी. बघा मोठमोठी लाईन लागायला लागली आहे, मोठमोठी वाहनं तिथे येऊन थांबलेली आहेत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, टॅप करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि रनआउटची संधी असताना यश बैती याला मात्र मैदान सोडावं लागेल. गॉन. आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली 19 धावा धावफलकावरती आणि शेवटचं अंतिम षटक बाकी. यश बैतीची जागा घेण्यासाठी चारुदत्त पाटील हा नवीन फलंदाज मैदानात येतोय. अरे रिक्षा कोणाची प्लीज आपण तिथून काढा.
आईस्क्रीमवाले काका थोडी खाली घ्या तिथून. आईस्क्रीमवाले काका तुम्ही खाली उतरलात तरी सुद्धा तुमच्याकडे येणार आहेत कस्टमर्स. प्लीज आपण त्यामुळे खाली उतरत तर बरं होईल. बघा मागे खूप मोठी लाईन लागली आहे त्यामुळे विनंती आहे की ती लाईन अजून मोठी होणार नाही त्यासाठी आपल्या गाड्या योग्य त्या ठिकाणी पार्क करा. शेवटचा आणि अंतिम षटक आशुतोष जाधव याच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. आशूने मागील काही स्पर्धांमध्ये आज बॉलर म्हणून खूप चांगली भूमिका बजावली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूला गॅप मधून पाठवला. रोहित गोळकरच्या बॅट मधून येतोय दमदार प्रहार. चेंडू सी मारे का पार. चौकार. थँक्यू डीजे. 23-1 आहे आणि शेवटच्या अंतिम षटक चालू असताना पहिल्याच चेंडूवरती चौकार रोहित गोळकरने लगावला. दुसऱ्या चेंडूवरती स्पॅकट करायचं होतं. एका धाब्यासाठी चेंडू जाईल परंतु अंडरआर्म सी फॉर्मॅट खेळत असताना तुमच्या स्क्वेकटला तितकीशी किंमत नसते कारण तिथे फक्त एकच धाव मिळते. आता अंडरआर्म बॉक्सच्या अनुषंगाने जर म्हणायचं झालं तर एक धाव पुरेशी आहे पण तुम्हाला तिथून जर का एखादा चौकार वगैरे आला तर मात्र त्याचा फायदा खूप मोठा असतो. त्याचा साऊंड खूप मोठा असतो त्या चौकाराचा. आणि 24 बॉल बाकी आहेत. 3 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक. रोहित गोळकर विचार करत असतील की एकात दोन अजून मोठे चौके हवेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूला गॅप मध्ये. ओह लाल्या दी पावर. ये खिलाड़ी की चर्चा इसके पहले भी हो चुकी है आज भी हो रही है और आगे भी होगी. अशा पद्धतीची फिल्डिंग करतो आणि लाल्याचं स्थान या संघामध्ये ॲज अ फिल्डर म्हणूनच आलं होतं. या खेळाडूला ज्यावेळेला आगाशी टीमने इन केलं त्यावेळेला ॲज अ फिल्डर म्हणूनच केलं आणि तिथून याने आपल्या क्षेत्ररक्षणाद्वारे जी आपली या संघामधली ओळख किंवा जागा जी काय पक्की केली आहे ती मात्र अजूनपर्यंत तशीच्या तशी आहे. आणि तो फिल्डिंगचा नजारा आपण बघितला कशा पद्धतीने त्याने चेंडूला अडवलं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. एकदा धावून कंप्लीट केली गेली. सिंगल धाव येते आणि एका धाब्याने धावफलक 27 वरती जाऊन पोहोचलंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू. यानंतर होणारी मॅच दत्तगुरू नवापूर आणि या सामन्यामधील विजेता संघ या दोघांमध्ये खेळवली जाणार आहे. तेजस 11 आयोजित बिग बॅश लीग 2025 चा थरार. इनसाइड आउट चेंडूला अडवलाय. रनआउटची संधी. फलंदाज बाद. येस रोहित गोळकरला मैदानाबाहेर जावं लागेल. 28चं लक्ष आगाशी संघासमोर ठेवलं गेलं निर्मल सम्राट या संघाच्या वतीनं. लगेच फलंदाज. चला 28 करायच्यात आपण. चला मैदानात दाखल व्हा. एक दिवसीय स्पर्धा. चला निर्मल सम्राट फिल्डिंग लावून घ्या. आगाशी फलंदाज पाठवा.
चला मॅचला सुरुवात करायची आहे. चोवीस चेंडू आणि 28 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. हंगामाचा शेवट आहे आणि हंगामाचा शेवट म्हटल्यानंतर अशा एखाद मॅचेस तुम्हाला वसविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत बघायला मिळतात. पहिला ग्रुप ज्यावेळेला पार पडला त्यावेळेला रफ अँड टफ मॅचेस बघायला मिळाल्या. पहिली मॅच ज्यावेळेला सायबा वर्सेस रेहान दुर्गेश इलेव्हन झाली त्यावेळेला सायबा संघाने बाजी मारली. दुसऱ्या मॅचमध्ये डीसीसी नावापूरने बाजी मारली आणि त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये डीसीसी नवापूर जिंकल्यानंतर तिसऱ्या मॅचमध्ये विनरमध्ये डीसीसी नवापूरने बाजी मारत असताना पहिलं क्वालिफाय केलं. ज्या वेळेला लुझर मॅच झाली त्यावेळेला रेहान दुर्गेश इलेव्हन जीवदानी मौली संघाने रेहान दुर्गेश इलेव्हनने तो सामना जिंकला आणि त्यावेळेला विनर लुझरची मॅच झाली आणि शेवटी दुसरा क्वालिफाय होणारा संघ म्हणून पुढे यायची ज्यावेळेला चर्चा झाली त्यावेळेला रेहान दुर्गेश इलेव्हन संघाने बाजी मारली आणि 2 संघ क्वालिफाय झाले. आपण बी ग्रुपमध्ये आहोत ज्या ठिकाणी बी ग्रुपमधला पहिला सामना दत्तगुरू नावापूरने जेकेसीसी अर्नाळा संघाला पराभूत केलं ते आपण पाहिलं. आता या मॅचमध्ये काय आगाशी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न निशांत किनी चेंडूला वेगाने फेकी झाली आहे. हो फेकी करण्याचा प्रयत्न सुजित चव्हाण यांच्या हातामध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला परंतु ते फेकी करत असताना एकदा धावून कंप्लीट झाली सिंगल आली. पण निशांतचं मी कौतुक करेल ज्या पद्धतीने चेंडू तिथून उडाला होता तो उडाल्यानंतर चेंडूला गॅदर करणं पकडणं सोपं नव्हतं आणि ते सोपं केलं आणि त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केलाय. अमित राणे गोलंदाजी मार्कवरती आहेत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न सिंगलसाठी चेंडू निघून चाललाय. एक धाव धावपलकामध्ये ऍड होईल. 3 चेंडूचा खेळ आणि 3 धावा धावपलकावरती. वैभव पाटील आणि रिषभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलं. अजय पवार अनुपस्थित आहेत. लग्न जवळ आलंय आणि त्यामुळे कदाचित आले नसावे आणि प्रॅक्टिसमध्ये सुद्धा नसतील आय थिंक कारण आता लग्न सराई चालू आहे. 6 तारखेला लग्न आहे 5 तारखेला हळद आहे आणि जवळजवळ निमंत्रण सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहेत. सो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जाऊयात. रिषभ ज्या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती आहेत आणि आज रिषभ सुद्धा आहे म्हणजेच काय तर आदिवासी समाजाच्या सुद्धा मॅचेस मला वाटते संपलेल्या असतील त्यामुळे आज रिषभने सुद्धा वेळ काढलाय. सिंगल धाव येताना दिसते. 5 धावा धावपलकात शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. अमित राणे बॉलिंग मार्कवरती आहे आणि असं असताना निर्मल सम्राट हा संघ डाऊन दी ग्राउंड अडवण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग कौतुक आहे. सी फॉर्मॅट मध्ये खेळत असताना तुमच्या क्षेत्ररक्षणाचा लेवल काहीचा वरचाच तुम्हाला ठेवायला लागतो. त्यावेळेला तुम्ही एखाद्या सामन्यामध्ये जिंकण्याचं सामर्थ्य ठेवता. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकाची धावा आहेत 5 बिनबाद आगाशी. गंभीर सगळे डीजेवाले असं सायरन वाजवायला लागलेत. आता या सायरनसाठी तू एक ताल शोधणं गरजेचं आहे. कोणती तरी वेगळी ऍक्शन जर झाली तर आम्हाला अजून मजा येईल बघायला. हो क्या बात आहे. अरबाज बॉलिंग मार्कवरती आलाय. अरबाजच्या समोर रिषभचं खूप दिवस झाले रिषभच्या बॅटमधून त्या धावा आलेल्या नाही आहेत. संघर्ष संपूर्ण सीझन राहिलाय आणि त्यामुळे आज रिषभचं चालणं ही आकाशीची गरज आहे. वैभव पाटील नेहमीच सातत्यपूर्ण कामगिरी करत असताना आकाशीसाठी दिसलेत पण कधी कधी म्हणतात ना ज्या वेळेला एखादा संघातील मोठा खेळाडू किंवा फ्रंटलाईन बॅटर नसतो किंवा लीडिंग प्लेअर नसतो त्यावेळेला त्याच्या जागी तुम्हाला परफॉर्मन्स करण्याची संधी ज्या वेळेला मिळते त्यावेळेला तुम्ही त्या संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. ज्यावेळेला त्या संधीचं सोनं करता त्यावेळेला तुमच्या प्रती असलेला आदर तुमच्याकडे बघण्याचा टीमचा दृष्टिकोन तुमच्याकडे बघण्याचा समस्त प्रेक्षकांचा दृष्टिकोन हा बदलतो आणि म्हणतात ना तो गेम बनाएगा नेम वो वाली कहाणी. डॉट बॉल आलाय. अच्छा रिव्ह्यू घेतला गेलाय रेफर केलं गेलंय पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. वैभव पाटीलच्या चेहऱ्यावरती अर्ध हास्य आहे अर्धी स्माईल आहे म्हणजे नक्कीच बघूयात काय घडलंय. व्हेरी सिन्सिअर अँड मॅच्युअर्ड प्लेअर.
येस इट्स अ वाईड. बघा 2-3 गोष्टी असतात ज्या वेळेला बॅटचा स्पर्श येस येस एक्झॅक्टली नो इश्यू. अगदी क्लोज होता. येस आणि रिव्ह्यू घेत असतानाची जी काही प्रक्रिया ती थोडी लवकर झाली आणि अगदी योग्य विश्लेषण गंभीर यांनी सुद्धा केलंय. त्या चर्चेकडे जाण्या अगोदर पुन्हा एकदा हा चेंडू आपण बघणार आहोत. क्या बात आहे. कट काढण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धावेसाठी पाठवले. सिंगल धाव येताना दिसे. 7 रन्स ऑन स्कोरबोर्ड. एक धाव जी वाईडच्या रूपाने आली ती मागील षटकातील एका डॉटला भरून काढताना दिसली. सो इथे त्या भरून कशा काढायच्या म्हणजे म्हणतात ना अंडरआर्म क्रिकेट म्हटलं बॉक्स क्रिकेट म्हटलं की तुम्हाला एका धावेचा हिशेब दाखवायला लागतो. जसं एखादी संस्था कार्यरत असणार आहे त्यांचा कोणता मोठा इव्हेंट झाला त्याच्यासाठी आपण ज्यावेळेला हिशेब करण्यासाठी बसतो त्याला कोणता खर्च कुठे गेला कुठे किती पैसे लागले आणि त्यानंतर बाकी किती राहिले हा विषय ज्यावेळेला येतो त्यावेळेला जो हिसाब करतो ना आपण हिशेब करतो तो इथे फलंदाज बाद वैभव पाटील माघारी परततील. पहिल्या विकेटचं बदल टीम आगाशी संघाला लागलेला पहिला धक्का. बाबू कॅच आहे का? लेग स्टंपवरचा चेंडू बाहेरच्या दिशेने कट होत होता आणि त्याला दिशा देण्याचा प्रयत्न वैभव पाटीलने केला आणि क्या बात आहे. स्वतःने सांगितलं की बॅटला चेंडू लागलाय आणि त्यामुळे विकेट आली आहे. सुजित आणि यश चर्चा करतायत. अरबाज आणि गणेश चर्चा करतायत. बंटो मध्यस्थाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि असं सर्व चित्र. 7 वरती 1 2 चेंडूचा खेळ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. तेजस, आमचा तेजस कुठे आहे? इकडे तेजस म्हात्रे आमचे वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आज त्यांना बघतोय. क्रिकेटने आम्हाला काय दिलं हा प्रश्न जर का कोणाच्या मनामध्ये जर उभा राहिला किंवा हा प्रश्न जर कोणी आम्हाला विचारत झालं तर मी म्हणेल की तेजस म्हात्रे यांच्याकडे या आणि विचारा, ते तुम्हाला चांगलं उत्तर देतील. ते क्रिकेटने आम्हाला काय दिलं तो संघर्ष जवळजवळ नालासोपारावर रात्र जागून केलेला संघर्ष याच्यापेक्षा अर्धी तब्येत असताना केलेलं ते की प्रवास आणि ते एक वेगळं क्रिकेट होतं आणि तिथून मात्र आत्तापर्यंतचा इथला प्रवास. आमचे विमल सिंगलचा बादशाह एकेकाळचा आज मंचावरती आणि 1 बॉल 4चा बादशाह आता बनला आहे सिंगलवरून. पण JCEच्या स्पर्धेमधली विमलची बॅटिंग अजूनही डोळ्यासमोर आहे. सच अ ग्रेट फिनिश त्या दिवशी केलेला तो चौकारांची आतिषबाजी आणि त्यानंतर आणि DBNला पहिल्यांदा अंडरआर्मची ऑर्डर देणारा माणूस सुद्धा तेजस म्हात्रे आहे. सो हिरे की परख हिराही जान सकता है असं आम्ही म्हणू शकतो. DBN म्हटलं की दिलदार बिंदास नेटवर्क. येस विकेट की डॉट येस थँक्यू. अडवण्याचा प्रयत्न इथे डॉट बॉल आला आणि डॉट बॉल येत असताना 2 षटकांचा खेळ संपला. 10 धावा धावफलकावरती आणि 10 धावा धावफलकावरती असताना 12 चेंडू आणि धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी 18. पण बिग बॅश फॉर्मॅट आल्यानं भरपूर साऱ्या गोष्टी क्लिअर झाल्या. पहिली गोष्ट 2 तासामध्ये तुम्हाला घरी जायला भेटतं. ती सर्वात मोठी गोष्ट. बिग बॅश आल्यानं 2 तासात घरी जायला भेटतं. आता आमचे हितेश बोरी जात नाहीत वेगळी गोष्ट. सो अजून भरपूर साऱ्या अशा गोष्टी त्याचा फायदा झालाय. साहेब नमस्कार. 10 वरती 1 नवीन गोलंदाज रोनित गोळकर, सुजित चव्हाण यष्ट्यांच्या मागे. आज अमित राणे आल्यानं गोलंदाजीला बळकटी आली आहे. आकाश संघ अजूनही स्ट्रगल करतोय. पहिला चेंडू नो बॉल. हे काय घडलंय? सुजित चेंडूला हातात पकडू की थ्रू करू असा प्रयत्नाने त्याच्यामध्ये 1+1 अशा 2 धावा. म्हणजे आकाशीला या मॅच मध्ये परत येण्यासाठी काहीशी संधी मिळाली आहे. हवेचा झोका काहीसा आलाय, थंडगार हवा आणि नवापूर अर्नाळ्यामध्ये आल्यानंतर ते वातावरणच वेगळं असतं. निसर्गाच्या सानिध्यात नयनरम्य वातावरणामध्ये बसत असताना समालोचन करणं, खेळणं हा अनुभव वेगळाच असतो. येस धावा 12 आहेत. 12 रन्स ऑन स्कोरबोर्ड. जयेश वैते आमचे मित्र मंचावरती उपस्थित आहेत. म्हणजे आमचे 3 मित्र दुसऱ्या बाजूला असताना जयेश वैते दाढी कुरवाळ्यात आमच्या स्टेजवरती. सूरज प्रसाद गावड आमचा संपूर्ण मित्रपरिवार मंचावरती आहे. 12 वरती 1 आता
असं असताना रोहित गोलकरचा पुढील चेंडू रिषभसाठी. बघूयात काय घडतंय. ओ डाऊन दी ग्राउंड, व्हॉट अ शॉट. मला वाटलं समोर आला पण चेंडू सरळ गेला, कव्हरच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु रिषभच्या बॅटमधून आज खूप दिवसानंतर असा काही फटका बघायला मिळालाय की ज्याची प्रशंसा शब्दामध्ये करणं वावगं ठरेल. चेंडू सी मारे का पार, चौकार, 4 धाबा. थैंक यू डीजे. इसी का नाम है क्रिकेट दोस्तों. एक गेंद में करवट बदल गई, जज्बात बदल गए, हकीकत भी बदल गई. 16 वरती 1. ऋषभ एक चेंडूनी 6 धावा आल्यात. ओ हो, क्या बात आहे. ही करामत आहे रोहित गोवळकरची. गेले कित्येक वर्ष अंडरआर्मचं क्रिकेट गणेशच्या साथीने खेळणारे अनेक खेळाडू आजकाल खेळत सुद्धा नाही आहेत. बहुतांशी खेळाडू खेळतात पण दोन चेंडू आणि 16 वरती 1. लेटकट करत असताना चेंडूला पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. एका धावेसाठी चेंडूला पाठवलंय. गावपाड्यातील सर्व लहानगे या स्पर्धेला आणि आयोजनाला मदत करत असताना बघा चेंडूला आणण्यासाठी किती चुस्तपणे त्या ठिकाणी होते आणि चेंडू आतमध्ये फेकला सुद्धा. तेजसला माहित आहे सध्याची गरज काय आहे. इक्वेशन कुठे येऊन थांबली आहे. 8 मध्ये 10 अशी इक्वेशन असताना ऋषभ स्ट्राईक एंडवरती, म्हणजे एक चौकाराचा शोध आहे आगाशी संघाला. पण दुसऱ्या बाजूला निर्मल सम्राट विचार करत असेल की 2 बॉल डॉट कसे येतील. हलक्या हाताने घेत असताना रनआउटची संधी एकमेकांसमोर आले आणि समोर येत असताना मात्र गणेशने माघार घेतली. म्हटलं तू जा बाबा. एक धाव धावून कंप्लीट करून दिली. सिंगल आला आणि शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 2 विजयी संघांमध्ये यानंतरची मॅच होणार आहे आणि त्या 2 विजयी संघांना खेळत असताना पाहणं मजेशीर असणार आहे आणि त्यांचा खेळ सुद्धा त्याच धाटणीचा आपल्याला बघायला मिळू शकतो. षटक संपलं 3रं. 20 धावा धावपलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. थँक्यू डीजे. ओव्हर कंपॅरिझन आपण बघू शकता. 19 वरती 1 होते आणि 20 वरती 1 आहे. 3 षटकानंतरची ही स्थिती आहे दोन्ही टीम्सची. थँक्यू प्रवीण पाटील बाबू. खूप मदत डिबेनकडून होते. ज्यावेळेला समालोचन कक्षामध्ये आम्ही बसलेला असतो इन टर्म्स ऑफ डेटा इन टर्म्स ऑफ स्टॅट्स सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं शेअर केल्या जातात हेल्प होते बोलण्यासाठी आणि दर्शकांना सुद्धा माहिती पडतं नक्की काय कोणत्या गोष्टीला कशा पद्धतीने कंपेअर केलं जाते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. यश वैती. येस, पहिला चेंडूवरती धावची चरपणे गडी बाद. तेजसला मैदान सोडावं लागेल. अचानक आमच्या डीजेला टार्झन आठवतोय. आता 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. फलंदाजी मार्गवरती नवीन फलंदाज येताना दिसतोय जय. बघा आगाशी संघ म्हटले की आम्हाला छगेमारी क्रिकेट आठवते, सिक्सर मारी क्रिकेट. पालघरच्या पट्ट्यामध्ये जात असताना खूप चांगला खेळ या संघाने गावठुका संकल्पनेतून दाखवलाय अनेक वेळा. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न प्रदोष वैती यांच्या हातामध्ये चेंडू जातोय. रनआउटची संधी. हो, फेकी दुसऱ्या एंडला आणि खूप चांगली फिल्डिंग प्रदोष वैती याने दाखवली. HK एक्वाचे मालक सन्माननीय शाहरुख खान यांचे या ठिकाणी आगमन झाले. शाहरुख खान आपण मंचावरती आपलं हार्दिक स्वागत. शाहरुख खान साहब आप आइए, आपका स्वागत है. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड, रनआउटची संधी आहे. यश धुंडो रे साजना धुंड तेही रह गए. आता चेंडू किती शिल्लक आहेत? 3 मध्ये 6. मैच जाएगा कहा देख रहा होगा. 3 मध्ये 6. हा चेंडू बाबू निर्णायक आहे.
या चेंडूवरती जर का मोठा फटका आला नाही रिषभने इथे जर का HK एक्वाचे मालक सन्माननीय शाहरुख खान आपण मंचावरती यायचं आपलं हार्दिक स्वागत. तेजस 11 प्रेझेंट. बिग बॅश लीग अडवण्याचा प्रयत्न रनआउटची संधी. येस फलंदाज बाद रिषभ मैदानाबाहेर जावं लागतंय. थँक्यू. शाहरुख खान यांचं आगमन होत असताना आता मी शाहरुख खान म्हटल्यानंतर भरपूर जण इकडे कुचकुच होत आहे बोलायला लागले. असं काही नाही. या शाहरुखकडे बघून सुद्धा आपल्याला कुचकुच होत आहे वाटेल. मी विनंती करेल शाहरुख भाई मंचावरती स्थानापन्न आपलं हार्दिक स्वागत. शाहरुख और विमल ये जोड़ी कभी टूट नहीं सकती. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न चेंडूला पाठवलं एका धावेसाठी सिंगल धाव. षटक संपलं नाही. एक बॉल बाकी आहे. किती रन्स पाहिजेत? 5. येस 2-6च्या इक्वेशन मध्ये आता 1-5 वरती गेम येऊन थांबलाय. आगाशी विपक्ष निर्मल सम्राट. गौरव लाल्या मैदानाच्या आतमध्ये. हो क्या बात आहे. 1 बॉल 5ची गरज असताना मारलेला षटकार ज्याला अंडरआर्म बॉक्स मध्ये थारा नाही. अशा पद्धतीने सामना संपला. सामना जिंकला निर्मल सम्राट या संघाने. पराभवाच्या छायामध्ये आगाशी हा संघ. चला कर्णधार निर्मल सम्राट टॉस साठी या. दत्तगुरु नवापूर आपला कर्णधार येऊन द्या.